सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी 2000 रुपयांची मोठी वाढ झाली आहे। जीएसटी सह सोन्याचा भाव 1,17,700 रुपयांवर पोहोचलाय। ऐन नवरात्रीत सोनं पुन्हा महागल्यानं सर्वसामान्य जनता सोनं खरेदी करू शकेल का असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केलाय। ठाण्यातील कळवा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या कायम आहे। ऐन पावसाळ्यात पाणी तुटवडा भासत असल्यानं भाजप आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत कळवेकरांनी कळवा प्रभाग समितीवर मोर्चा काढलाय। शिवाजी पार्कमधील शिवरायांच्या पुतळ्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। आमदार महेश सावंतांनी शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी केली। वारंवार तक्रारीनंतरही पालिका बांधकाम विभागाने पुतळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आमदार महेश सावंतांनी आरोप केलाय। संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत खैबर पख्तूनख्वा येथील नागरिकांवर झालेल्या हवाई हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर टीका केली आहे। मानवी हक्कांच्या रेकॉर्डला वाचवण्यावर लक्ष केंद्रित केल्यास पाकला दहशतवाद निर्यात करण्यापासून वेळ मिळेल अशा शब्दात भारतीय राजदूत क्षितिज त्यागींनी टीका केली आहे। डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी नमो नमो नवरात्र उत्सवाचं आयोजन केलंय। उत्सवात आत्मनिर्भर भारत बाबत जनजागृती करण्यात आली आहे। नागपूरमध्ये अल्पवयीन मुलांसोबत गैरकृत्य करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे। रिक्षा चालकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुसद अर्बन बँकच्या अध्यक्षाला अटक करण्यात आली आहे। शरद मैंदला नागपूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बिल्डर वर्मा यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे।